क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण MPSC कंबाईन जे 4 जानेवारी 2026 म्हणजे आज झालेली आहे त्याचे आपण संभाव्य उत्तरे चालू घडामोडीचे पाहूया. तर हा संच बी आहे. तर इथले आपण एक संभाव्य उत्तर आता पाहूया. तर सर्वात पहिला प्रश्न, 2024-25च्या आर्थिक वर्षात सकल देशांतर उत्पादन GDP वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू होण्याचा अंदाज आहे तर किती टक्के आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 4, 7.2% राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, हा प्रश्न जोड्या लावा या स्वरूपात होता. द्रोणाचार्य पुरस्कार याबद्दल माहिती होती. तर सुभाष राणा हे पॅरा नेमबाज आहेत. दीपाली देशपांडे हा ऑप्शन क्रमांक 1 नेमबाज. संदीप सांगवान हॉकी आणि S मुरलीधरन ऑप्शन क्रमांक 4 बॅडमिंटन. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 1. या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, सप्टेंबर 2024 खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे कम्प्युटर सिक्युरिटी इंटेलिजन्स रिस्पॉन्स टीम त्याला आपण CSIRT पॉवर सुविधाचे उद्घाटन केले? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3 मनोहरलाल खट्टर हे केंद्रीय ऊर्जा मंत्री आहे, यांनी उद्घाटन केलं. त्यानंतर पुढला प्रश्न, ऑगस्ट 2025 खालीलपैकी कोणाचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी त्याला आपण IMF असं म्हणतो मध्ये कार्यकारी संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 1 उर्जित पटेल. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय बहुउद्देश ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन सतलज जल विद्युत निगम SJVN ने मधील झाकरी येथील त्यांच्या जलविद्युत केंद्रामध्ये एप्रिल 2024 केलं. तर कुठे केलं? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 हिमाचल प्रदेश. त्यानंतर आपण पाहू पुढला प्रश्न, फेब्रुवारी 2025 खालीलपैकी कोणत्या कंपनीचे उपप्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून दोराबाबू दंपती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी. त्यानंतर पाहू आपण पुढला प्रश्न, खाली दिलेल्या विधानापैकी पहलगाम संबंधित योग्य विधाने ओळखा. आपल्याला योग्य विधाने ओळखायचे आहे. तर पहिला, पहलगाम अंतरनाग जिल्ह्यात स्थित आहे. तर हा बरोबर उत्तर आहे, ऑप्शन आहे. दुसरा आहे बी आपला विधान, पहलगाममध्ये लीडर नाला पर्यटकांना आकर्षित करतो. तर हा स्टेटमेंट पण बरोबर आहे. तिसरा स्टेटमेंट आहे श्री माता वैष्णवदेवी मार्गावर पहलगाम हा एक महत्त्वाचा ट्रान्झिट कॅम्प आहे. तर हा श्री माता वैष्णवदेवी इथे नाही तर अमरनाथ येथे आहे. तर या प्रश्न हा जो स्टेटमेंट सी आहे तो चुकीचा राहील. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2 ब बरोबर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणी 2025च्या FISM वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ मॅजिकमध्ये प्रतिष्ठित बेस्ट मॅजिक क्रिएटरचा पुरस्कार जिंकलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 सुहानी शाह. त्यानंतर पुढला प्रश्न, मे 2025 ऑडी इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर कोण बनलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 1 नीरज चोपडा हे बनलेले आहेत. त्यानंतर पाहू आपण पुढला प्रश्न, खालीलपैकी योग्य कथने ओळखा. तर आपला ए स्टेटमेंट काय दिलेलं आहे, दरवर्षी 9 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा जागतिक संगीत दिन जगभरात मोफत सार्वजनिक संगीत सादरीकरणाला प्रोत्साहन देतो. तर हा स्टेटमेंट चुकीचा आहे, कारण की 9 सप्टेंबर रोजी नाही तर जागतिक संगीत दिवस 21 जूनला येतो. तर हा स्टेटमेंट चुकीचा राहणार आहे. बी स्टेटमेंट काय दिलेलं आहे, जागतिक संगीत दिन 2025ची थीम हिलिंग थ्रू हार्मोनी आहे. तर या स्टेटमेंट बरोबर राहणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय राहील ऑप्शन क्रमांक
2 फक्त बी बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, डॅश आणि डॅशच्या सह अध्यक्षतेखाली पॅरिस AI ॲक्शन शिखर परिषद 2025 AIच्या जागतिक एक महत्त्वाचा क्षण आहे, ज्यामध्ये डिजिटल विभाजनापासून AI सुरक्षापर्यंत गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी 90हून अधिक राष्ट्र एकत्रित आलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे भारत आणि फ्रान्स, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, जोड्या लावा स्वरूपाचा प्रश्न होता. तर या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, एक असंचमध्ये ग्रंथ काव्य दिलेले आहेत आणि दुसऱ्या साईडला लेखक व कवी दिलेले आहेत. तर गर्ल्स हॉस्टेल याची जोडी कोणासोबत लागेल, त्यांचे लेखक कोण आहेत, तर मनदीप औलाख. तसंच फिर उगाना याचे लेखक कोण आहेत, तर पार्वती तिरके. तसंच अंग असुर यांचे लेखक कोण आहेत, तर अवैध कोठारे. आणि डी सिद्धार्थ द बॉय हू बिकम अ बुद्धा याचे लेखक कोण आहेत, अमर कुगर बोरो. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 1 बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, एअर न्यूझीलंडने जुलै 2025 डॅश यांची त्यांच्या पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 4 निखिल रविशंकर. तर ऑप्शन क्रमांक 4 बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेल्या जगातली सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कोठे बांधत आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 1 यारलांग झांगबो ब्रह्मपुत्र नदी तिब्बत या इथे चीन जगातलं सर्वात मोठं जलविद्युत धरण बांधत आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी योग्य कथन और कथने ओळखा. तर ए स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे, वाराणसी इथे जुलै 2025 युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025चे आयोजन करण्यात आले होते. तर हा स्टेटमेंट बरोबर आहे. बी स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे, युवा आध्यात्मिक शिखर 2025चे थीम जागेगा युवा बढेगा युद्ध युवा ही होती. तर हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 अ ब दोनही. तर बरोबर उत्तर राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपण चालू घडामोडीचे एक्सपेक्टेड उत्तर म्हणजे संभाव्य उत्तर आपण पाहिलेले आपल्या चॅनलवर. यानंतर पॉलिटी हिस्ट्री याचे पण संभाव्य उत्तर येतील. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.